आपण गाईकडून दूध ओरबाडून घेतो, हां. पण गाईच्या न्यूट्रिशनचा कोणी विचार करतं का? आत्ता मॅक्झिमम डेअरीज आमच्या इथे खूप डेअरीज उसाच्या वाड्यावर चालतात, म्हशीच्या आणि गाईच्या दोन्ही. त्या वाडा कापून त्याला टाकला जातो, नंतर मुरघास असतं, पण त्यानंतर जी वरचा खुराक दिला जातो ज्याच्यातून गाईला प्रोटीन आणि फॅट्स मिळायला पाहिजेत, त्याच्यामध्ये सरकी पेंड वापरली जाते. आता कॉटन सीड ऑइल, आता सगळ्या जगाला माहिती आहे की कॉटन सीडमध्ये गॉसिफॉल नावाचं एक एलिमेंट आहे ज्याने पुरुषाला वंधत्व येतं. ओके. दुसरं, कापूस हा एकमेव जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं भारतातलं आहे, GMO. ओके, BT कापूस. तिसरं, कापूस खाद्यपदार्थ नाही आहे, तर कापसावर अमर्याद फवारण्या होतात. म्हणजे विचार करत नाही शेतकरी, खायचा तर नाही आहे, कपडे बनवायचे, म्हणजे धागा कापूस बनवायचा, चांगला आला पाहिजे. तर त्यामुळे कापूस छान आला पाहिजे, बाकी काही घेणं देणं नाही आहे. तर अशा 3 गोष्टी, म्हणजे तुमच्या मुलाला जेव्हा गाईचं दूध देताय किंवा म्हशीचं दूध देताय, तेव्हा त्याला वंध्यत्वकारक, विषारी, जेनेटिकली मॉडिफाईड गोष्ट खायला घातलेलं गाईचं दूध देत आहे का? आणि हे काय आहे? कारण आपल्याकडे फॅट बेस्ड मार्केट आहे. म्हणजे प्रत्येक फॅटला ₹10.5, प्रत्येक पर्सेंट फॅटला ₹10.5 असा रेट आहे. त्यामुळे 4% फॅट आलं तर त्यांना त्याप्रमाणे पैसे मिळतात. कशाला? तर फॅट वाढावं म्हणून हे सगळं चालू आहे. आणि मग आम्ही काय चेंज केला? तर आम्ही चेंज केला, तर आपण ज्या बिया खातो, आपण जे तेल खातो, म्हणजे आपल्याकडे शेंगदाणा आहे, खोबरं आहे, तीळ आहे, नंतर जवस आहे, मोहरी आहे, ह्याच्यामधल्या खूप गोष्टी खरकी पेंड्यापेक्षा स्वस्त आहेत बरं का. अच्छा. हां, तर त्या सगळ्या पेंड्यांचं पावडर करून, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या डाळींचे जे सालं असतात ना, गिरणीमधून पडतात, दाल मिलमधून, ती, आणि मक्याचा भरडा, नंतर प्रॉपर मिनरल मिक्सचर, ईस्ट, सी सॉल्ट आणि बेकिंग सोडा, ह्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून गाईंना दिलं. तर आणि प्लस कॅल्शियम फॉस्फरस बॅलन्स मेंटेन केला, तर गाईंची तब्येत सुंदर राहिली. त्यांचा जो गाभण राहण्याची जो प्रॉब्लेम होता तो गेला. चकचकीत सुंदर गाई दिसल्या, आणि आमच्या दुधाला इतकीसा आहे की भाकरी वाटेल. मी त्याचा व्हिडिओ बनवलेले आहेत. लोकांना त्याचा विश्वास बसत नाही, म्हणतात की हे AI व्हिडिओ आहेत. आणि आमच्या कस्टमर्स पण आम्हाला त्यांचे व्हिडिओ बनवून पाठवतात की जाड भाकरी एवढीच आहे. आता तुमच्या व्हिडिओवर कमेंट येतील त्याच की आम्ही आमच्या कस्टमर